पाखरं उडून जातात तशी समधी निघून गेली. आपापल्या घरला जाणारच की लेख परक्याच दन. किती साचून होतं पोटात तिच्या. भडा भडा बोलली बघा. पर सुखी नाही लेख माझी. चुकलं माझं सुंदरा. आता येळ निघून गेली पर नाही म्हणत होते तेव्हा ऐकलं नाही तुम्ही. आता काय मन मेलं तिचं. आता तुझ्या पांडुरंगाला सांग त्यांची काळजी घ्या. हवं ते तर रोजच सांगत असते या. मग काळजी करायची गरज नाही. ऐकतो तुझं देव. तिथं माझ्या मोर माझा देव हाय. तो ऐकत नाही पण. आता काय नाही ऐकलं. हवं रातच्या लांब राहीत बाळू एकला कसा राहील त्याचा विचार केला. अन त्या शेठजीसनी जमत नसल का आणूया घरला बाळूला. काय जड हाय का त्यो. अरे पण आधी कळू तर दे. घडलं काय हाय, कधी पत्र धाडला हाय, आणि शेठची उपाशी नाही ठेवायचं त्याला. अहो पर जीवाचं काय. एवढ्याशा पोराला राखणीचं काम देतात भय. बा मला लाव कामाला. बाळूला घरला घेऊन ये. भीमा गुन्हाचा आहेस र. पर म्या सांगून ठेवते माझ्या बाळूला काय बी झालं तर म्या कुणासनी बी सोडायची नाही. माझ्या जीवाला खोर लावू नका. काय बी होत नाही बाळूला. मंगळ तुला काय करायचं ते समजलं ना व? अरे आज काय पहिल्यांदा करतो आहे काय? अरे तसं नव कसं आहे ते बाळू आहे आणि आज पोत्तूर त्याच्या मोर तुमचं काही बी चाललेलं नाही. आणि तुम्हाला बी काय जमलं नाही. हा त्या बाळ्याला गावाबाहेर काढायचं काम केलं ना व? ऐ तात्या लय खाऊ नका बरं. जातो मी. ए, एकलाच जाणार आहेस? मग काय वरात घेऊन जाऊ का? अरे तसं नव मोठं काम आहे तिकडं. वरच्या अंगाला आपली माणसं आहेत. आपले अरे आपली म्हणजे पंचाच्या माहितीतली. यांच्याकडे अशा तलवारी आहेत. मग जाऊन त्यांचा मुका घेऊ का? अरे पटापटा बोल र. लय जीव खातो आहेस. ऐकून घेत जाणार तू? हा अरे म्या काय म्हणतो आधी काय करणार आहेस? आधी त्या बाळ्याचं काम करणार आहे. आधी शेतात जे असन ते पोत्यात भर मग त्या बाळ्याचं काम कर. नाही नाही तेव्हा पण सांगितलं आहे आधी त्या बाळ्याचंच काम करणार आहे. अरे कणस तोड पोत्यात भर आणि बाजारात नेऊन विक. हा आणि पैक घे आणि थोडं पैक मला दे. अरे तो बी कल्याण मा बी कल्याण. ते पंचान देवाप्पा काय देणार आहे आपल्याला? तुझं समजा खरं आहे र. चाळत जरी नसलं गेलो तरी मला डोस का आहे थोडं. बर मग तुझीच लाल. हा रिकाम्या हाताने येऊ नका. असा कसं येईल? काय नाही तर काय खरं नाही वा तुझं देवाप्पाच. ते पंच काय आहे ते समजल तुम्हासनी. अरे काय धमकी देतोस का काय? तुला वाचीव तो आहे असं समज. निघ निघ निघ. वा एक विचारू का? भाऊ शेतीची राखण कशी करत असेल? जमत असेल ना त्याला? इथं हातात पाणी द्यायला लागायचं आणि तिथं समधी कामं करायला लागतात. अजून जागच आहेसा. डोळ्यावर झोपच येईना. काय झालं? लोक नावं ठेवत असणार मला. कशा पायी? पोराला कामावर लावून पीक मिळवणारा बाप म्हणून ओळखणार लोक. लोकांचा विचार करतायसा? त्या परीस आपल्या माणसांचा विचार करा की. राखणदारी करतोय तिकडं. काही प्रीत घडाय ना ग. जोखमीचं काम आहे. भेटून येता का एकदा? नाही सारखं झालं बरं दिसत नाही. काय म्हणतील शेठची? बा तू चल मी बी येतो. आता ना ग. मग म्या जाऊ का भेटा? नाही भीमाला बी संग घेऊन जाते. चालेल का? झोपायच्या वेळी वाद न ग. बघू सकाळच्या. बर तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या. आता झोपा बरं. वय देवा माझ्या पोरा बाळासनी सुखी ठेव.
त्यांच्यावर ध्यान असू दे तुझं. मला तर कुठंच काही दिसेना. तुम्हाला दिसतंय का? तो बाळा ठाव आहे ना हो तुम्हाला? त्याला हुडकायचं आहे का चालतच बसायचं नुसतं रातभर? लय त्रास दिला आहे त्या बाळ्यानं. आता तर सोडीतच नाही मी त्याला. चला. अरे ज्याच्यासाठी आलायसा ते तरी काम करा पहिला. हुडका. इथंच बसलो आहे. अरे बाळू कुणाशी बोलतोय? अरे झोप येईना म्हणून बोलतो आहे आपलं काहीतरी. अरे पर तू असा बोलतोय मग मला बी झोप येत नाही ना बघ. तू झोप बिनगो. काय? अरे कांबळ घे डोक्यावर ना आणि झोप. कसला झोपतो आता? झोपच उडाली माझी. मग बस माझ्या संगत जागत. आणि सकाळच्याला काम करायची आहेत. नाहीतर म्हणशील कटाळा आलाय म्हणून. अरे मी तुझ्या संग आलो आणि तू मलाच काम सांग. देवप्पा आज काम करणार का नुसतं थापा मारतोय? अय्यो ए पोपटा, अरे गेलाय की मंगळू, होणार की रे काम? नाही अय्यो देवप्पा, तुम्हाला दिसतात का हो मंगळू आणि ती माणसं म्हणतोय मी? होय यो काय हे बघ, यो पाड्या एकलाच बसलाय आमराईत. हा, आणि माझा मंगळू माणसासनी घेऊन तिकडच चालला आहे. हं. हा जा बेटा जा. हा नीट जा. खरं सांगताय ना? देवप्पा तुमचं काम चालू द्या, फक्त काम झालं की सांगा म्हणतो मी. पंच, आज काम होणार तुझं. अहो देवप्पा, अहो तुमचं काही चालतंय का नाही? कुठं आहे कुठं देव बाळ्या? अहो एखादा मंत्र मारून सापडून तरी द्या की. ए फुकणीच्या, मी इथंच बसलो आहे. म्या कुठं जातो या? तू ये हुडकत. आणि म्या सांगितलं होतं वय इथं ये म्हणून. आता माझ्या टप्प्यात आला हायसा तर सोडत नाही तुम्हासनी. आला पुन्हा मरगोबाईचा फेरा. अरे बाळू तू कुणाशी बोलतोय आणि काय बोलतोय? अरे धायाला काय विचारतो हायस? बस की गप. बाळ्या, अरे बाळ्या, अरे हायस कुठं? ह्या आमराईतच हायस ना? मला पण बसला हायस कुठं? ही मोर
त्या देवाप्पाला झेपत नाही तर कशाला नादा लागायचं म्हणतो मी त्या बाळ्याच्या. चला फिरा रातभर नुसतं. अय्यो देवप्पा घरी बायको वाट बघत असेल म्हणतो मी. तुमचं तरी कोणतरी वाट बघणार आहे, पण माझं काय. अय्यो झाली का सुरुवात? अरे मारा की त्याला. अय्यो हा अरे नुसतं फिरत काय बसलाय. हा हा जा तिकडे. हंस, आणि देवाप्पाला येड लागले वाटतं. अय्यो मला पण कधी कधी वाटतं का या खुळ्याच्या नादी लागलो म्हणतो मी. अरे मंगळू, अरे तो तिथं बसलाय तो बघ. मारा की त्याला. दिसत नाही भाई. म्हणजे आज पण काम नाही होईल. अय्यो असं कसं काम होत नाही तात्या. जर ह्या देवप्पानं माझं काम केलं नाही ना, देतो बघ देवप्पाला बांबू म्हणतोय मी. आता त्या बाळ्याच्या पाया पडा म्हणा जाऊन. तात्या म्या मांजर करीन तुझं. अय्यो मांजर. नका नका, चुकलं चुकलं देवप्पा. हा तुमचं चालू द्या. जा मोरा जा. अरे तांबड फुटायची वेळ आली तरी फिरतोच आहे. अरे बाहेर तरी पडू. तुमचं बी डोकं चाला ना का. चला आम राहायचं बाहेर जाऊ. देवाप्पा हवा अडकला हाय वा आम्ही. त्याला चकवा म्हणावा का काय. आता तर भ्या वाटायला लागला आहे. त्या बाळाने चिटूकच केला आहे. देवाप्पा ह्या बारीने बी तेव्हा बाळ्या तुमच्यावर भारीच पडला आहे. पर काहीतरी करा. हो पण आम्हाला तरी बाहेर काढा. आता ते देवप्पा काय करल समजा डाव उलट पडत्यात त्याच. कशी झोप यायची आता म्या झोपतच नाही. फिरून फिरून माझ्याच मोर याल बघा. गंगप्पा ए गंगप्पा उठ आता. अरे सूर्यदेव येत्याल. तू झोपला नाही वा. अरे इथं झोपाय आलो हाय. कराकन कराया. आय 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 बाळू तुझ्यामुळे माझी झोपच झाली नाही बघ. अरे पाहुणे येत्याला तर भेटाया. पाहू ना कुणाचा. कुणाच म्हणजे शेडजीचे. काय सांगतोस आणि तुला कसं ठाव. तुला काय ऐकू येत नाही म्हणून ठावन हाय. ते बघ क्या तिथं कोणीतरी दिसतंय. चला अरे मंगळू हित कुठं. मला वाटलंच तूच असशील म्हणून. म्हणजे मला भेटाय आला होय.
अरे रातभर फिरत बसलो तर वाटच सापडा ना. अरे पर तुम्ही कोण आहे आणि इथं काय करता? ए तू का बस, नाहीतर इथंच आडवा करील. आधीच डोसकं फिरला आहे माझं. हे मंगळू, देवपाला विचारायचं नाही वय इथं कसा अडकला ते? अरे हिथून बाहेर पडलं तर विचारील ना व. मी ज्या कामासाठी आला होता ते काम झालं का? हवा हवा उठाजी. काय झालं? उगा धडधडतंय बघा. लय भ्या वाटते. सापान पडलं का? ते काय आठवत नाही, पण एकदम जाग आली. बस बस. हे घ्या घ्या. जास्त विचार करत जाऊ नका, नाही तर वैद्याला दावायला लागल. बाळू नीट असेल ना मग माझा? गंगेची आठवण नाही येत ना? ती काय लहान आहे का हो? आणि काय बी झालं तरी एकली नाही ती. माझं बाळू एकला आहे आणि त्याचं वय नाही रातच्याला राखण करायचं. तू झोप, बघू सकाळ चाल. ते काय नाही, काय बी झालं तरी म्या बाळूला भेटायला जाणार. तू झोप बघू आधी, मग बघू आपण. झोप. न ग तांबडं फुटलं आता. म्या जाते ज्वारी दळ्या. अरे बघता काय, काम झालं पाहिजे ना हो. आमची चुकी झाली, आम्हाला माफी करा. अरे काय डोकं फिरलं का काय तुमचं? का बसतो? अरे लोक तुझी माफी का मागताय? अरे त्यासनी वाट सापड ना म्हणून पाया पडतात. अरे तू कोण आहेस आणि आमच्या जीवावर कमून उठला आहेस? यामुळं चोरी नाही करणार. अरे दुसऱ्याचं धन चोरून कुणाचं भलं झालं हाय? आणि तुम्हासनी वाटतं या की त्यानं बघितलं नाही, पण तो समज बघतो हाय. कष्ट करून खा आणि दुसऱ्याचं चोरून किती दिवस पुरल? आणि ज्याचं चोरतया त्याची हाय लागतेच की. म्हणजे तूच आहेस ह्याच्या माग आणि तुझ्यामुळं बाहेर जायची वाट सापडा. अरे ज्याची राखण म्या करतो या तिथं चोरी कशी होईल? पंढरीच्या वारीला घरदार शेतीवाडी त्या पांडुरंगाच्या जीवावर सोडून जातात ना. मग त्यांच्या जीवावर सोडून गेल्यावर तो काळजी घेतोयच की. माफी द्यायची. जा कष्ट करा आणि ह्या असल्या माणसांच्या नादी लागू नका. इथून माग फिरा, वाट सापडेल. देवाप्पाला सांगतो बघा आता. बाळो, माझा प्रत्येक डाव उलटा पाडतोस तू. ध्यानात ठेव, एक दिस, एक रात, एक येळ अशी येईल का म्या या समध्याचा बदला घेतल्या बिगर राहणार नाही. म्या तुला असा सोडणार नाही बाळ्या. बघशील तू, म्या बदला घेतल्या बिगर तुला सोडायचा नाही. नाहीतर म्या नावाचा देवाप्पा हाय.